परदेशातून भारतात परतलेल्या एका व्यक्तीला मंकी पॉक्सची लागण झाल्याची भीती असून या व्यक्तीला रुग्णालयात आयसोलेशन वॉर्डमध्ये ठेवण्यात आले, अशी माहिती केंद्रीय आरोग्य विभागाने दिली आहे। कोविड-19 महामारीनंतर मंकी पॉक्स व्हायरसने जगाबरोबरच भारतातही चिंताजनक परिस्थिती निर्माण केली आहे। पण या आजाराशी लढण्यासाठी सर्व तयारी पूर्ण असल्याचं आरोग्य विभागानं म्हटलंय। या व्हायरस विरोधात लोकांनी जागरूक राहण्याचं आवाहन देखील आरोग्य विभागाने केलं आहे। देशात मंकी पॉक्सचा पहिला रुग्ण सापडलाय, अशी माहिती आरोग्य विभागाने दिली आहे। आफ्रिकेतून आलेल्या या रुग्णामध्ये मंकी पॉक्सची लक्षणं आढळल्यानंतर त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं। सध्या या रुग्णावर तज्ज्ञ डॉक्टरांकडून उपचार चालू आहेत। या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या सर्व व्यक्तींची ओळख करण्यात आली असून त्यांनाही क्वारंटाईन करण्यात आल्याचं आरोग्य विभागाकडून सांगण्यात आलंय। हा व्हायरस वेगाने पसरत असल्याने लक्षणं ओळखून वेळीच डॉक्टरांकडे जाण्याचा सल्ला देखील देण्यात आला आहे। मंकी पॉक्सची सुरुवातीची लक्षणं अगदी सामान्य असतात, त्यामुळे हा आजार ओळखण्यास उशीर होतो। पण अशी लक्षणं आढळल्यास त्याकडे दुर्लक्ष न करता तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घेण्याचं आवाहन करण्यात आलंय। आता आपण या आजाराची एक लक्षणं जाणून घेऊया। सगळ्यात पहिलं लक्षण आहे ताप। मंकी पॉक्स आजारात सुरुवातीला ताप येतो। हा ताप सामान्य तापापेक्षा दीर्घकाळ राहतो। याशिवाय अंगदुखी आणि थकवा देखील जाणवू शकतो। तापाबरोबरच त्वचेवर दाणे येऊ शकतात। सुरुवातीला लहान वाटणारे हे दाणे मोठे होतात। हातपाय आणि चेहऱ्यावर प्रामुख्याने दाणे पसरू शकतात। शरीरावर सूज हे मंकी पॉक्सचं सामान्य लक्षण आहे। मान आणि कमरेजवळ सूज येऊ शकते। मंकी पॉक्समध्ये घशात इन्फेक्शन होतं, तसेच डोकेदुखी जाणवू शकते। तापाबरोबर ही लक्षणं गंभीर होत जातात। मंकी पॉक्सची लागण झालेल्या व्यक्तीला आयसोलेट करा। या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्यांनी मास्कचा वापर करावा। हात वारंवार साबणाने धुवावेत, असं आवाहन डॉक्टरांनी केलंय।